तुमचे पण साबुदाणा वडे तेलात फुटतात का? मग ह्या ट्रिक्सनी आणि टिप्सनी ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हे साबुदाणे वडे मी आषाढी एकादशीच्या दिवशी केले होते। आता तुम्ही पुढची एकादशी येईल तेव्हा नक्की ट्राय करा। इथे मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि जिरे बारीक वाटून घ्यायचे। इथे मी बटाटे उकडून गार केलेले होते, ते किसणीवर किसून घ्यायचे। हातांनी जर मॅश केले तर त्याच्या म्हणजे बटाट्याच्या फोडी थोड्याफार तशाच राहतात आणि मग ते नीट मिक्स होत नाही। किसून जर मिक्स केलं तर साबुदाणा सगळीकडे मिक्स होतो छान। आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे साबुदाणा छान भिजलेला पाहिजे। एकतर तुम्ही समजा तुम्हाला सकाळी करायचे तर तुम्ही रात्रभर साबुदाणा भिजत ठेवा आणि जर संध्याकाळी करायचे तर सकाळपासूनच साबुदाणा भिजत घाला, म्हणजे साबुदाणा छान भिजतो। साबुदाणा छान भिजला की वडे अजिबात तेलात फुटत नाही। आता इथे बटाटा किसून झाला की त्यात मी साबुदाणा घातलाय आणि आपण जे मिक्सरमध्ये वाटण केलं होतं हिरवी मिरची आणि कोथिंबीर जिऱ्याचं ते सुद्धा टाकलंय। चवीपुरतं मीठ टाकलंय। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता। इथे मी दह्याची चटणी केली होती म्हणून मी काही लिंबाचा रस वापरलेला नाहीये। तर आता हा साबुदाणा आणि बटाटे छान मिक्स करून घ्यायचे। आता हे गोळे 5-10 मिनिट आपण तसेच ठेवणार आहोत, तोपर्यंत चटणीची तयारी करून घेऊ। चटणीसाठी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि जिरे घ्यायचे आणि इथे मी वाटीभर दही सुद्धा घेतलंय। ते सगळं आधी मिक्सरवर बारीक करायचं। मीठ आणि साखर पण ॲड करायची आहे। आता दही जर आंबट असेल जास्तच तर साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका आणि मीठ पण तुमच्या चवीनुसारच घ्याल तुम्ही। आणि इथे मिक्सरवर बारीक झाल्यानंतर खोबऱ्याचे काप आणि शेंगदाण्याचा कूट सुद्धा इथे मी चटणीमध्ये टाकला आहे। ही चटणी तुम्ही ढोकळा, आप्पे, डोसे, इडली किंवा अशीही खाण्यासाठी केली ना की खूप छान लागते। त्यात जर पुदिन्याची पानं आणि थोडासा लिंबाचा रस असला की मग तर खूपच चटणीची चव वाढते। आता आपण चटणीला फोडणी देऊया। त्याच्यासाठी मी गॅसवर कढलं तापवायला ठेवलंय। आता त्यात मी तेल टाकते। तेल टाकलं की त्यात जिरे टाकणार आहे। आता काही ठिकाणी उपवासासाठी जिरे खातात किंवा काही ठिकाणी खात नाही, जसं तुमच्याकडची पद्धत असेल। तर तुम्ही इथे नुसती मिरचीची सुद्धा फोडणी देऊ शकता, पण मी चटणीत आधीच मिरची टाकली आहे म्हणून मी काही मिरची टाकली नाही। आता जिरं चांगलं तडतडलं की ते चटणीवर टाकायचं आणि 5-10 मिनिट लगेच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे तो जो चटणीचा ॲरोमा जो असतो ना तो सगळा चटणीमध्ये मिक्स होतो छान। आता बघा ही सरसरीत चटणी ठेवायची आहे। आता इथे मी तेल तापत ठेवलं होतं आणि मी आधीच गोळे यासाठी करून ठेवले की कारण मग प्रत्येक वेळेस ते हात भरतात आणि तो पाण्याचा हात तेलात लागला की तेल उडू शकतं, म्हणून गोळे आधीच बनवून ठेवायचे। आणि बघा आता इथे वेळेवर फक्त हातावर थापायचे आणि गरम तेलात आधी तेल गरम करायचं आहे खूप मोठ्या गॅसवर आणि नंतर गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आहे, म्हणजे आपले वडे अजिबात फुटत नाही। आता इथे मी एका बॅचमध्ये 5-5 वडे तळून घेतले। हे बघा थोडेसे वड्यांचा कलर चेंज झाला की ते आपल्याला पलटी करायचे। इथे तुम्ही बघू शकता माझा कुठलाच वडा फुटलेला नाही आहे किंवा तेलामध्ये वितळलेला पण नाही आहे। तुम्ही बघू शकता छान गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी होत चालले आपले वडे। हे बघा वडे आपले तळून झालेले आहे। आता आपण ते प्लेटमध्ये काढणार आहोत आणि अशाच प्रकारे मी सगळे वडे तळून घेतलेले आहे। बघा वडे एकदम छान झाले आहे। वडे आपले टम्म फुगले। एक वडा मी तुम्हाला तोडून पण दाखवते। अजिबात आपला वडा कुठेही फुटलेला नाही आहे आणि बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ झालाय। हे बघू शकता आतून एकदमच खुसखुशीत झालाय वडा। तर रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। बाय बाय।